नमस्कार. लाईव्ह यायचं एवढंच कारण की आज या ठिकाणी मी कृष्णानगर या भागामध्ये आलेलो आहे. सर्वे नंबर मोहम्मदवाडी 40च्या 2 हा जो ओपन संपूर्ण जो प्लॉट आहे, त्या प्लॉटमध्ये संपूर्ण भागातली घाण आणि सर्व कचरा या ठिकाणी डंपिंग केलेला आहे. अनेक वेळा आमच्या इथल्या सर्व नागरिकांनी प्रशासनाला वेळोवेळी सांगितलं की या ठिकाणी संपूर्ण भागातला कचरा असेल, वेगवेगळे मातीचे ढिगारे असतील, या ठिकाणी आणून टाकल्यामुळे इथल्या सर्व नागरिकांचं या ठिकाणी जीवन धोक्यात आलेलं आहे, आरोग्य धोक्यात आलेलं आहे. प्रशासन ह्याच्याकडे दुर्लक्ष करतंय. 4 ते 5 दिवसात संपूर्ण हा परिसर स्वच्छ करावा, अन्यथा आम्ही सर्वजण या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी तीव्र आंदोलन केलं जाईल. पुणे महापालिकेच्या आयुक्ताला विनंती आहे, त्याचबरोबर जे काही घनकचऱ्याचे उपआयुक्त असन, वॉर्ड ऑफिसर असन, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे, यांना विनंती आहे की आपण या नागरिकांचा जीव या ठिकाणी धोक्यात टाकताय. तिथं अतिशय संपूर्ण परिसर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी राहत आहेत. छोटे छोटे मुलं, तिथं आमचे छोटे छोटे मुलं या ठिकाणी आलेले आहे. त्यांचं सर्वांचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात आहे. तरी प्रशासनाला विनंती आहे की 2 ते 3 दिवसामध्ये हा संपूर्ण कृष्णानगरचा परिसर, चर्चच्या आजूबाजूचा परिसर, जो संपूर्ण ओपन प्लॉट आहे, तिथला संपूर्ण परिसर या ठिकाणी स्वच्छ आणि सगळं हा ठिकाणचा भाग स्वच्छ करावा. नागरिकांचा जीव धोक्यात या ठिकाणी आलेला आहे. तर तुम्ही 3 ते 4 दिवसात हा परिसर जर या ठिकाणी स्वच्छ नाही केला तर संपूर्ण नागरिक या ठिकाणी रस्त्यावर उतरेल आणि जो काही या संबंधित अधिकारी असेल त्याच्या अंगावर या ठिकाणी कचरा टाकल्याशिवाय हे सर्व नागरिक गप्प बसणार नाही. म्हणून सर्वांना विनंती करतो प्रशासनाला की तातडीने या ठिकाणी आपण या ठिकाणी लक्ष घालावं आणि या ठिकाणी संपूर्ण परिसर या ठिकाणी स्वच्छ करावा. नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे, ते ताबडतोब या ठिकाणी स्वच्छ करावं, नाहीतर पुणे महापालिकेच्या आयुक्ताच्या दालनामध्ये हा संपूर्ण कचरा त्या ठिकाणी टाकला जाईल. एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.